श्रीराम. साधक आणि नाम. प्रत्येक शब्दात राम आहे असं ज्यांना वाटतं त्यांची तयारी काहीतरी निराळीच असते. आपल्याला अमुक एका नावातच प्रेम येतं, परंतु सिद्धांना मात्र कोणी कशाचाही उच्चार केला तरी नामाचाच केला असं वाटतं. कोणत्या वाचेने नाम घ्यावं याचा विचार करू नये. जसं होईल तसं नामस्मरण करा, पण नामाची कास सोडू नका. नाम घेऊन नामाचा अनुभव घ्या. विषयाचा घाला जेव्हा पडतो तेव्हा नामाची आठवण ठेवा. प्रल्हादाने नामाशिवाय दुसरं काय केलं? प्रल्हादाने नामावर जसं प्रेम ठेवलं तसं आपण ठेवावं. आजवरच्या सगळ्या भक्तांनी हेच केलं. एक नामस्मरण करा, हाच खरा मार्ग. स्मरणात रहा म्हणजे विषय आपोआप मरतील. साधकाने लोण्यासारखं मऊ असावं. कोणालाही कुठेही खुपू नये. आपण हवेसे वाटत राहावं. आपण निस्वार्थी झालो तरच हे साधेल. कोणी आपल्या पाया पडताना मी या नमस्काराला योग्य नाही असं साधकाने मनामध्ये समजावं, म्हणजे कुणी नमस्कार केल्याचा अभिमान वाटणार नाही आणि न करणाऱ्याचा रागही येणार नाही. सत्कर्मानंतर आपली स्तुती ऐकायला साधकाने तिथे उभे सुद्धा राहू नये. भगवंत ज्याला हवा आहे त्याने असं समजावं की आपण आता कुस्तीच्या हौद्यात उतरलोत. अंगाला माती लागेल म्हणून आता घाबरून चालायचं नाही. यासाठी चांगली माणसं पहिल्यानेच मातीत लोळतात, म्हणजे ती लाज जाते. भगवंताच्या प्राप्तीचे 2 मार्ग आहेत. एक मार्ग म्हणजे आजपर्यंत सगळं काही त्याच्या इच्छेने घडून आलं. माझं जे आहे ते सगळं त्याचंच आहे. त्याचं तो पाहून घेईल. तो जे करेल ते सगळ्यांच्या हिताचं करेल. उद्याचा दिवस त्याच्या इच्छेने यायचा आहे असं सगळं मनाशी ठरवून आपण त्याच्या स्मरणात निश्चिंत राहणं, हे करणं. आणि दुसरा मार्ग म्हणजे मी जगात कुणाचाही नाही, मी रामाचा आहे असं म्हणून कुठेही प्रेम न ठेवता त्याच्या स्मरणात राहणं, हा होय. हा मार्ग जरा कठीण आहे. यामध्ये मनाचं इतर ठिकाणचं प्रेम तोडून टाकायचं असतं, कारण प्रेम एकाच वस्तूवर राहू शकतं ना. मन जर आपलं ऐकत नसेल तर नको ऐकू द्या. आपण चांगलं वाईट शोधावं आणि त्याप्रमाणे करू लागावं. मन आपोआप तिथे येईल. म्हणून आपलं मन मारा असं न सांगता आपलं मन भगवंताकडे लावा असेच सगळे संत आपल्याला सांगत असतात. श्रीराम.